व्ही केअरिंग सेंटर केवळ एक वृद्धाश्रम नाही, तर ते एक घर आहे जिथे ज्येष्ठ नागरिकांना आदर, प्रेम आणि सुरक्षितता मिळते. उपवनच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले हे केंद्र शहराच्या धावपळीपासून दूर एक हवासा वाटणारा निवारा आहे. येथील कर्मचारी केवळ त्यांची काळजी घेत नाहीत, तर त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचाही प्रयत्न करतात. व्हीलचेअरची सोय आणि इतर आवश्यक सुविधांमुळे ज्येष्ठांना स्वतंत्र आणि आरामदायक जीवन जगता येते. व्ही केअरिंग सेंटर आपल्या सदस्यांसाठी खऱ्या अर्थाने एक आधारवड आहे. हे एक असे ठिकाण आहे जिथे वृद्धापकाळ एक आनंददायी आणि सन्माननीय अनुभव बनू शकतो. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आपल्या व्ही केअर सेंटरच्या विजया साळवे. तर आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार, माझं नाव विजया साळवे आणि मला सध्या आता 3 वर्ष झाले हे सेंटर सुरू करून. माझ्या सेंटरचं नाव आहे व्ही केअरिंग सेंटर दीक्षा ओल्ड एज होम. मुळात ही संकल्पना माझ्या डोक्यामध्ये येण्याचं एक कारण असं होतं की 2 वर्ष मी माझ्या सासऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं होतं. साहजिकच आहे, सगळ्यांच्याच घरी सासू सासरे असतात आणि ते त्यांना सांभाळतात. असं काही विशेष नवीन असं नवल काही नव्हतं, पण ते बेडरिडन होते आणि एकदम अचानकच अशी काही घटना घडली की त्याच्यामुळे ते बेडरिडन झाले आणि त्याच्यामुळे 2 वर्ष मला त्यांना खूप सांभाळावं लागलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी वर्किंग असताना सुद्धा सांभाळावं लागलं. पण ते मी सरस्वतीला टीचर आहे ठाण्यामध्ये आणि त्याच्यामुळे ती टीचर असल्यामुळे मला त्यांना सांभाळणं शक्य झालं. म्हणजे माझा जॉब थोडक्यात खूप चांगल्या पद्धतीचा होता आणि म्हणून मला ते व्यवस्थित त्यांना मी हँडल करू शकले त्यावेळी. कारण की नोकरी आणि घरामध्ये अशी जर एखादी व्यक्ती असेल तर त्यांना सांभाळणं कठीण जातं. पण ते मला जमलं. त्याचं कारण हे की माझी नोकरी छान होती है ना, टीचर असल्यामुळे तो मला पुरेसा वेळ त्यांना देता आला आणि त्याच्यामुळे मी त्यांना खूप चांगलं सांभाळू शकले. मग त्याच्यानंतर काही वर्षानंतर माझ्या असं मनात आलं आणि माझ्या मिस्टरांच्या की आपण एखादं ओल्ड एज होम सुरू करावं, असं एक मनात थोडीशी कल्पना आली आणि त्याप्रमाणे आम्ही तो डिसिजन घेतला आणि सुरू केलं. सुरू करताना असं वाटलं की ठीक आहे, आपण आपल्या घरामध्ये सुरू करूया, कारण की माझी वास्तू खूप छान आहे आणि ते एक चांगल्या गोष्टीसाठी सत्कर्मी लागणार, त्याचा मला खूप आनंद होता आणि म्हणून आम्ही या राहत्या घरामध्येच मी सुरू केलं. आज या गोष्टीला 3 वर्ष झालेली आहेत आणि आम्ही खूप आनंदी आहोत की एक चांगलं घर, चांगली वास्तू, चांगल्या गोष्टीसाठी सत्कर्मी लागते. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. पण हे सुरू करताना असं वाटतं की असं लोकांना वाटतं की खूप चॅलेंजेस आले असतील किंवा खूप काही त्रास झाला असेल, तर मी त्या बाबतीत असं म्हणणार नाही. कारण की माझं राहतं घर असल्यामुळे मला ते सहजपणे त्या घरामध्ये हाताळता आलं. या लोकांना जे आजी आजोबा आले ना, ते सगळे व्यवस्थित चांगले असल्यामुळे कदाचित मला तितकासा त्रास नाही झाला त्यांना सांभाळायला. समजूतदार आजी आजोबा होते आणि आम्हाला जमलं. आणि घरगुती वातावरण असल्यामुळे, म्हणजे घरातल्या घरात हे सगळं असल्यामुळे ते आजी आजोबा पण खूप छान रुळले माझ्याकडे. हां, आणि त्याच्यामुळे आम्हाला तो एक आनंद झाला. नाहीतर पहिल्यांदा मला असं वाटलं की नवीन आजी आजोबा, आपण नवीन सुरू करतोय तर आपण कितपत त्यांना कोणालाच ओळखत नाही, काय नाही, मग कसं मॅनेज होईल, ते रुळतील का आपल्याकडे, असं थोडासा प्रश्न मनामध्ये असा उंचावला होता. पण नंतर जेव्हा मी सांभाळायला त्यांना सुरुवात केली किंवा ते माझ्याकडे राहायला लागले ना आनंदाने, तर मला असं वाटलं की इतके सहजपणे ते राहिले, जेणेकरून ते त्यांच्या घरीच राहत आहेत असे राहिले. त्याचा सगळ्यात मोठा फायदा कोणता होता की माझं हे घर होतं ना, त्याच्यामुळे त्या घराला घर पण तसंच राहिलं होतं. हां, आणि म्हणून ते कदाचित खूप आनंदाने राहिले. त्यामुळे तो एक आम्हाला जास्त आनंद होता या गोष्टीचा की आनंदाने ते राहतात आणि त्यांना आनंदी बघून आम्हाला जास्त आनंद होतो की ते रुळले लवकर. म्हणजे मला कुठेतरी मनाला असं नाही वाटलं की अरे नाही ॲडजस्ट होते आजी आजोबा, ते नाही आनंदी आहेत, असं मला नाही वाटलं त्यांच्याकडे बघून. खरंच खूप आनंदी आहेत. इवन कोणत्याही माझ्या आजी आजोबांची तुम्ही आत्ता जरी बोललात तरी तुम्हाला कळेल की खरंच ते आनंदी आहेत की नाही, त्यांच्या संवादातून तुम्हाला कळेल. म्हणजे मी तर सांगणार, साहजिक आहे, माझं म्हटलं मी सांगणारच आहे की ते आनंदी होते किंवा नाही, ते जे काय असेल तर मी माझं चांगलंच सांगणार. पण तसं नाही, तुम्ही प्रत्यक्षात त्यांना तुम्ही भेटलात ना, तुम्हाला स्वतःला जाणवेल की अरे नाही, खरंच आजी आजोबा आनंदी आहेत. नमस्कार काका, तुम्ही इकडे कसे आले? इकडे अशासाठी आलो आहे की माझ्या पायाला थोडं फुलस्टंपटीमध्ये माझा फ्लॅट आहे, 2 BHK, आणि त्यामुळे माझ्या पायाला लागलं, तिथे पडलो मी आणि पायाला लागलं म्हणून मी इथे औषध पाणीने आराम करण्यासाठी आलो आहे. बस बाकी काय नाही, औषध बाहेर घ्यायचं, खायचं आणि आराम करायचा. घरी राहिलो तर त्या मिसेसला त्रास होणार म्हणून मी इथे राहिलो. म्हटलं तिला जेवण पाणी करून देणार, त्यापेक्षा इथे जेवण मिळते, इथेच राहूया असा विचार केला. म्हणजे तिच्या दृष्टिकोनात माझ्या दृष्टिकोनात चांगलं. माझं नाव अल्पना पगार. मी 25 वर्ष फादर अँगलाईन स्कूलमध्ये शिक्षिका होती
सायन्स, मॅथ्स, व्हॅल्यू एज्युकेशन आणि जनरल नॉलेज असे 4 विषय मी घेत होती. आणि आता पण मी बालसंस्कार वर्ग घेते. सद्गुरू वामनराव पै यांचे जगभरात चालतात, त्यापैकी ठाणे आणि सांगलीचे 2 ठिकाणचे मी बालसंस्कार वर्ग 12-13 वर्ष झाले घेत आहे. आणि तुम्ही इकडे आले कसे? मी ॲक्च्युली दुसऱ्या एका केअर सेंटरला होती आणि तिकडून मला ज्या काही त्रुटी वाटल्या तिकडच्या थोड्याफार, तर त्या बघता मी निर्णय घेतला की मला मनशांती हवी आहे आणि मला माझा अभ्यास व्हायला हवा आहे, पीस ऑफ माइंड ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये. त्या कारणाने मी हे सद्गुरू कृपेने शोधून काढलं ते यूट्यूबवर आणि फोटो आणि हे भरपूर अपलोड केलेले होते, व्हिडिओज पण होते. त्यामुळे मला असं न येतासुद्धा कळलं की हे बऱ्यापैकी चांगलं आहे, आपल्याला आवडेल असं झालं. मग मला साधारण यायला 4 महिने झाले, इथे 4 महिने झाले. माझी पत्नी आजारी होती. तिला फॉर्टिस हॉस्पिटलमध्ये, मुलुंडच्या फॉर्टिस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं. माझ्या भाषेने मुलाला फोन करून सांगितलं की तू काही कर, तू इंडियामध्ये ये, कारण हिची क्रिटिकल कंडिशन झालेली आहे. अशा तऱ्हेने मग तो इंडियामध्ये आला. ते हिरे आल्यानंतर मग काय तिचे हे झालं होतं, तिला ते हे द्यायचे होते ना, तो हिरा नंदिनीला त्याला घेऊन जायचं, पण ते खूपच हे झालेलं होतं. अशा तऱ्हेने मग ती खाला होता आणि त्याला गावची सगळे लोक भेटायला वगैरे आले. आणि त्यानंतर हे झालं आणि ते रात्रीचं बुधवारचा 22 डिसेंबर होता, त्या रात्रीचं तिने थोडंसं खाणं पिणं वगैरे काहीतरी केलं. नंतर ती झोपली आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार 23 डिसेंबर, तर 23 डिसेंबरची पहाटे 5:30 वाजता ते निधन झालं. नंतर मग मुलाने निर्णय घेतला की तुम्हाला कुठे ठेवायचं. मग त्याने हा निर्णय घेतला इथं ठेवण्याचा, कारण का माझी देखभाल बघायला कोण नाही, म्हणून त्याने हा निर्णय त्याने इथं आणून ठेवलं. इकडे म्हणजे मी वॉशरूममध्ये पाय पुसलून पडलो छातीवर आणि छाप मोडला पाय, अख्खा पाय. तिथनं बिल्डरला फोन केला, उठलो कसा बसा घसरत बिल्डर आला आणि बिल्डरला फोन लावला की असं झालं. म्हणजे तुरंत पाठवली ॲम्ब्युलन्स, पाठवल्यावर इन्फिनिटीला नेलं. तर त्या डॉक्टरांनी त्यांनी तपासलं, इथे काढले, हे लावलं प्लास्टर. म्हणजे प्लास्टर दुसऱ्या दिवशी निघालं ऑटोमॅटिक, टाक आवाज आले ते लागले. त्यानंतर मी इथेच आहे. अच्छा, म्हणजे मुलांनी आणून सोडलं? मुलांनी आणलं, त्या बिल्डर त्याचा मुलगा. अच्छा, माझा नातू. तुम्ही म्हणजे इकडे कसे आले? इकडे कसे आले म्हणजे मुलाने आणून ठेवलं, कारण सून लंडनला असते, नातू लंडनला असतात, मुलगा एकटा इथे असतो. मग घरात कोण पाहिजे ना मला पाहायला, एवढं वय झालं तर, म्हणून इथे ठेवलं. तुमचं वय काय? माझं 81. 81? बापरे. 74 चालू आहे, तरी अजून जेवण टिकून. मी पहिले सर्व्हिस करत होते कंपनीमध्ये, 40 वर्ष सर्व्हिस केली. घरी 15 वर्ष राहिले, 75 वर्षी मी इकडे आले. 75 वर्षावर लागतं. तिथे घरी होते मी काम करत. आधी जागा बघायला आले, बघितली, घरी गेले, सांगितलं असं असं एका असं चल. दुसरी तिला मुलीला घेऊन आले आणि इथे राहायचं म्हणून पिशवी घेऊन आले. ती सही केली फक्त, खलास. मी राहायचं म्हणून सांगितलं तिला, खलास. माझ्या मनात होतं एकदम सरळ. ती म्हणाली सर ह्याचं म्हणलं मला सही कर फक्त तू, मी आता इथे. मी मुळात म्हणजे बॅचलर आहे आणि माझ्या घरी आई वडील होते. मी त्याच वेळेला आई वडिलांना सांगितलं होतं, मी रिटायर झाली, सर्व्हिस करत होते, मी रिटायर झाली की मी तुझ्या आश्रमात जाणार. आणि माझ्या तेव्हापासूनच ती ओढ होती आणि मी मनाची खंबीर होते की मी इकडे येणार. त्यामुळे मी इथे रुळले. म्हणजे असं हे नाही झालं आम्हाला की बाबा कसं काय राहायचं किंवा हे करायचं, मनाने आलो आम्ही. मी हे बघा, आता मी सिस्टरचा कोर्स केला, मॅट्रिकचा रिझल्ट टाकायच्या आधी नर्सिंग कोर्सला गेले. 4 वर्ष नर्सिंगचा कोर्स केला आणि BMCमध्ये लागले. आणि मी वॉर्डमध्ये पहिल्या दिवशी जॉईन झाले. तिथं एक सर्जन आला होता काम करायला. त्याला मी जी हेल्प केली त्याच्यावरून तो मेट्रनकडे गेला. म्हणे ही मेल वॉर्डला जी बाई सिस्टर होती ती कोण होती, ती म्हणाली आता तिथं जॉईन झाली आहे, तर तिला उद्यापासून ऑपरेशन थिएटरला पाठवा. इकडे कसं वातावरण आहे तुमचं? तुम्हाला आवडतं का? हो आवडतं, चांगलं वातावरण आहे. मॅडम चांगले आहेत, मुख्य म्हणजे
त्या जराही रागवत नाहीत किंवा कोणावरच नाही, एकदम शांत आहेत. छान असतं. व्हिजिटर सॅटर्डे संडेला जास्त येतात, एरवी पण येतात. त्यामुळे आम्ही साधारण कुठे जाऊ शकत नाही. खास करून आता मी तर कुठेच जाऊ शकत नाही इझिली. डॉक्टरशिवाय मी इझिली घराबाहेर पडत नाही या. तर चांगलं आहे, खेळीमेळीचं वातावरण आहे. आणि मला अभ्यासालाही वेळ मिळतो, आरामाच्या पण वेळा आहेत. लहानपणी शाळेमध्ये कुठल्या खोड्या काढल्यात का तुम्ही? खोडा नाही काढले, चांगली होते. आमच्या खोडा काही केलं नाही, चांगली होती. तुमच्या कोणी खोड्या काढल्या? आमच्याकडे कोणी खोडा काढला, आमच्याकडे नाही कोणी खोडा. चांगले होते सगळेजण. खोडी वगैरे नाहीच, कारण मी मुळातच गर्ल्स स्कूलला होते, म्हणजे तिथे सगळ्या मुलीच होत्या. पण एक असं सांगते की मी आईवडिलांच्या नकळत गॅदरिंगमध्ये भाग घेतला होता, कोळी डान्समध्ये. वडिलांना पटलं नाही आमच्या, म्हणजे गाणं आणि ह्याच्यापासून आम्ही लांब होतो. इतकं वडिलांनी त्यावेळेला मारलं. स्टेजवर नाचली म्हणजे काय, आपल्या घराण्याला शोभत नाही. खोड्या बिड्या नाही काढत, कारण काय होतं, त्यांना कळायला पाहिजे ना खोड्या केलेल्या, नाही तर ते अर्थाचा अनर्थ करतात. बरोबर आहे की नाही? बरोबर. इकडचं क्लायमेट कसं आहे? हा, क्लायमेट पण तसा ओके आहे. म्हणजे मी आली तेव्हा हिवाळा होता. आता थोडंसं डोंगराच्या खाली असल्यामुळे थोडंसं हीट आहे, पण माझ्यावरच फॅन असल्यामुळे आय एम कम्फर्टेबल. आश्रमाची वैशिष्ट्य अशी आहे की इथला आजूबाजूचा परिसर आहे तो नेचर आहे, हवामानाच्या दृष्टीने खूप चांगले आहे. इथं आहे नाही प्रदूषण नाही, गाड्यांचा आवाज नाही. स्वच्छतेच्या बाबतीत बघायला गेलं तर खूप स्वच्छता चांगली असते. 2 वेळेचा कचरा काढणं, 2 वेळेची लादी बिदी पुसणं, हे संडास बाथरूम वगैरे अप टू डेट वगैरे असतात. नंतर 2 वेळचं जेवण आणि 2 वेळचं चहा नाश्ता खूप चांगलं असतो. तर आता आणि काय हवं आहे? बरोबर. तुमचा छंद काय? छंद काय नाही, असं दुसऱ्याला मदत करायची, परत असं काय काय डोक्यात आणायचं. म्हणजे आता ही कशी कविता वगैरे, हे एखादी कविता म्हणून दाखवू शकता का? अरे बापरे. बघ आई आकाशात सूर्य हा आला, पांघरुणी अंगावर भरतरी सेला, निळ्या ह्याच्या महालाला खांब सोनेरी, मोती एच्याला विएले आत झालं रे, केशराचे घातले हे सडे भोवरी, त्यावरून येई त्याची डौलाणी स्वारी. बघ आई आकाशात सूर्य हा आला, बघ आई आकाशात सूर्य हा आला, पांघरुणी अंगावर भरतरी शेला, पांघरुणी अंगावर भरतरी शेला. आज मी तुमच्यासमोर स्वलिखित शेर सादर करणार आहे हिंदीमधनं. आपण मराठीत ज्याला चारोळी म्हणतो त्याला हिंदीमध्ये शेर म्हणतात. तो मैं अर्ज करती हूँ. कांटों में खिलके भी गुलाब का फूल मुस्कुराया, ज़माने ने चाहा भी तो रुला न पाया, कीचड़ में खिलके भी कमल के फूल ने सबको लुभाया, इतना ही नहीं हरि चरणों में स्थान पाया. तो ये मेरी ज़िंदगी के 2 अनुभव है, इसको मैंने शेर के रूप में अर्ज किया है. बाय, गॉड ब्लेस ऑल. एखादं गाणं म्हणून दाखवू शकता का तुम्ही? बापरे. निळ्या पाळी कातरवेळी चांद चांदणे हसते, तीव्र मनते मनात जुळते, दूर गेले पती, निळ्या पाळी कातरवे. वृद्धाश्रम वाढत चालले, त्याचं मेन कारण काय आहे? आणि हे कमी होण्यासाठी काय करायचं? अच्छा अच्छा, वृद्धाश्रम वाढत चाललेले आहे. अच्छा. हां, आता तुझं असं म्हणणं आहे की वाढत चाललेत वृद्धाश्रम, तर ते कितपत चांगलं आहे? तर मी म्हटलं ना की जसं 2 बाजू आहेत, एक चांगली वाईट. तर तू कोणत्या दृष्टीने बघतोस त्याच्याकडे? मी माझ्या दृष्टीने बघितलं तर मी म्हणेन की ठीक आहे, चांगलं आहे. कारण की एकटेपणा त्यांना जो खातो या वयामध्ये, आता ह्या वयामध्ये त्यांचं एवढं मोठं फ्रेंड सर्कल नसतं, ते बाहेर पडू शकत नाहीत, है ना. शारीरिक काही त्यांचे आजार असतात, त्याच्यामुळे ते बाहेर पडू शकत नाहीत. पण हे त्यांना इथल्या इथेच जर मिळत असेल तर मी त्या गोष्टीला वाईट नाही म्हणणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाढू नये हे तितकंच खरं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना वृद्धाश्रमाची आता का गरज लागते, तर त्याचं कारण हे आहे. मी या 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्याप्रमाणे या 2 गोष्टी आहेत. आणि आता हे नैसर्गिक आहे ना, म्हणजे त्याला आपण थांबवू शकत नाही. नोकरी करणं, सगळे वर्किंग असतात, नोकरी करणं गरजेचं असतं. आपल्याकडे ऑप्शन काय आहे? म्हणजे घरच्यांकडे ऑप्शन राहत नाही. पण घरातले जर त्यांच्याशी कनेक्टेड असले तर त्यांना काहीच वाटत नाही. आता माझ्याकडे जे आजी आजोबा आहेत त्यांच्या घरातले सगळे भेटायला येतात दर आठवड्याला.
आणि त्याच्यामुळे त्यांना काहीच वाटत नाही ना. हां, तुम्ही जेव्हा भेटायला जाणार नाही तेव्हा कुठेतरी खंत वाटणार त्यांच्या आईवडिलांना किंवा जे आजी आजोबा आहेत त्यांना. पण माझ्याकडे तसं नाही. माझ्याकडे प्रत्येक आजी आजोबांचे मुलं भेटायला येतात, त्यांचे फॅमिलीवाले जेवढे असतील रिलेटिव्स पण भेटायला येतात आणि त्याच्यामुळे माझ्याकडे ते खुश आहेत. हे सगळ्यात मोठं आहे. आणि जर लोकांना तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर कसं पोचायचं? गुगलवरती आहे, आमची साईट आहे आणि इंस्टाग्राम पण तुम्ही बघू शकता आणि भेटायला तर जरूर येऊ शकता तुम्ही. अगदी कधी या, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या आवडीनुसार. खरं बघायला गेलं ना तर हे तुमचंच आहे. तुम्ही आपलं समजूनच या आजी आजोबांना भेटायला या, तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुमच्यापेक्षा जास्त आनंदी ते असतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी खरंच तुम्ही भेटायला जरूर या. काळ जरी सरला वेगाने, मन रमते आठवांच्या गाणे. मिळता हास्याचे बोल कुणी आनंदाने, डोळे चमकती पुन्हा नव्याने.